शरद पवारांनी घेतली मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। अजूनही दहशतीखाली असल्याची गावकऱ्यांची कैफियत। करारानुसार 6 आठवड्यांचं अधिवेशन बंधनकारक असताना सुद्धा आठवड्याभरामध्येच गुंडाळलं अधिवेशन। सर्वपक्षीय वैदर्भीय आमदारांचं टीकास्त्र। काठमांडूमधल्या माओवाद्यांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी एबीपी माझावर। महाराष्ट्रात महायुतीचा विजय झाल्यास सरकारविरोधी वातावरण कसं तयार करायचं यावरती बैठकीत मंथन झाल्याची माहिती। महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे गटाचं मातोश्रीवरती बैठकांचं सत्र। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील निरीक्षकांची बैठक। आजच्या बैठकीमध्ये स्वबळाची चाचपणी। परभणीतील दंगल आणि अमित शहांच्या वक्तव्याच्या विरोधात भंडाऱ्यामध्ये सुद्धा बंद। बाजारपेठ, शाळा, कॉलेजही बंद। परभणी दंगलीच्या निषेधार्थ जालन्यामध्ये सुद्धा बंद, तर सोलापुरात माथाडींच्या संपामुळे लिलाव बंद। नागपुरात वडील आणि तरुण मुलावरती फर्निचर दुकानामध्ये जीवघेणा हल्ला। ऐन अधिवेशन कालावधीमध्ये नागपूरमध्ये गुन्हेगारीचा आतंक। क्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल, बार, परमिट रूम पहाटे 5 वाजेपर्यंत खुली ठेवण्याची सशर्त मुभा। लाऊडस्पीकर, डेसिबल मर्यादेचं निर्बंध मात्र कायम। सरकारकडून नव्या वर्षामध्ये एफएसआय फीवरती 18% जीएसटीचा भुर्दंड। घरांच्या किमतीमध्ये 10% वाढीची शक्यता। जीएसटी आकारणीचा फेरविचार करण्याची बिल्डरांची विनंती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।